घरादाराला त्याग करून शांतीने ते परमात्म्याच्या दरबारामध्ये आहो, संतांच्या संगतीमध्ये आहो. आणि तुम्ही आणि खेळीमेळी गदाळी आनंद एकाच्या कैवारीमध्ये बहुतांची कोणी निमित्त कोणाचं तरी असते. कार्यशिवाय कारणाशिवाय कार्य होत नसते. अशा प्रकारची ही प्रणाली आहे. त्याला कोणाचं तरी निमित्त लागत असते. कोणी पुढे झाल्याशिवाय बाकीचा समाज पाठीमागे येत नसते. पण आपण सर्वांनी रघुनाथ महाराजला पुढे केलं आणि आपण त्यांच्या पाठीमागे आहोत. खऱ्या अर्थाने विचार जर केला, खऱ्या अर्थाने विचार जर केला तर रघुनाथ महाराजांचं एक निमित्त आहे. पण सगळ्या गोष्टीची जबाबदारी पांडुरंग काकाची. आणि ज्ञानी लोक, सुज्ञ लोक, विचारी लोक, हे लोक आपला मोठेपणा कधीच सांगत नसतात. ते दुसऱ्याला मोठं करतात आणि दुसऱ्याला मोठं करून, आणि खरा नियम तोच आहे. शास्त्र काय सांगते की दुसऱ्याला तुम्ही प्रेम द्या, दुसऱ्याला मोठं करा आणि त्याच्यामध्ये तो स्वतः मोठा होत असते. आपण मोठ्या हे सांगायची गरजच नाही. तसं पांडुरंग काकाचा स्वभाव आहे. पांडुरंग काका दुसऱ्याला मोठं करतात आणि त्यांच्या प्रेमामध्ये ते विलीन होतात. आणि म्हणून ईश्वराच्या चरणी, भगवान पांडुरंगाच्या चरणी मी एवढी प्रार्थना करेन की रघुनाथ महाराजांचा सप्ताह करता आपण प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं सहकार्य त्यांना करावं. प्रत्येक गावाची जी मंडळी आहे ती इथे आलेली, या मंडळीला एकच मी विनंती करेन की या सप्ताहामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला. बाकीचं काही सांगायचं कामच नाही. काकानं सगळं समजून केलेलं आहे.